Okay, so in the last point, we have seen that the Newton has one theory of universal gravity, that it states that whatever the force of attraction is directly proportional to the product of their masses, and it is inversely proportional to the square of the distance in between that two masses. So what is that? The inverse square of that distance. Okay, how he concluded that, म्हणजे त्यानं तसा विचार का केला की तो इनवर्स स्क्वेअर कशावरून घ्यायचा हे त्याला कशावरून समजलं किंवा का त्यानं तसं घेतलं. सो त्याचं सिंपल आन्सर आहे केपलरचा थर्ड लॉ. ओके, त्यानं केपलरचा थर्ड लॉ होता तो स्टडी केला आणि त्याच्यावरून मग त्यानं ते ठरवलं की हे इनवर्स स्क्वेअर असावं किंवा इनवर्स स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असावं. ओके, ते त्यानं प्रूव्ह सुद्धा करून दाखवलं. ओके, सो लेट्स सी इट नाउ. इफ सपोज देर इज अ sun and whatever the planets are revolving around that sun. ठीक आहे, हा सन आहे आणि the planets are revolving around in a some elliptical orbit. आपण बघितलं काल आधीच्या लेक्चरमध्ये केपलर्स लॉच्या. ते इलिप्टिकल ऑर्बिट असतात, ते इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये तुमचे प्लॅनेट्स रिव्हॉल्व होत असतात. ओके, नाव so that is what the planetary motion or the circular motion. That is what the circular motion. Now we know that as any object is moving in a circular motion, there is some center acting force. There is some center acting force and which is directed towards the center of that circular path. Okay, आपण बघितलं की जर कोणतीही एक वस्तू जर गोलाकार मार्गात वर्तुळाकार मार्गात फिरत असेल तर त्या वस्तूवर एक कुठला तरी केंद्राकडे जाणारं बल कार्यरत असतं. त्यालाच आपण अभिकेंद्री बल असं म्हणतो किंवा सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. कुठला फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स किंवा अभिकेंद्री बल असं म्हणतात. बरोबर, ठीक आहे. आता नाव व्हॉट इज दॅट सेंट्रिपिटल फोर्स? हा जो काय फोर्स आहे तो काय असेल बरं? तो सिंपल आहे. फोर्स इज व्हॉट? फोर्स इज नथिंग बट दी mass into acceleration. Okay, so what is the mass? If suppose the mass of that planet is considered as the m, mass of planet आपण काय म्हणू? m म्हणू. Okay, and it is moving with the velocity of v, and what is its orbit? हा f आहे. ओके, हा जो काय ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटचा रेडियस r आहे काहीतरी. ओके, वेलॉसिटी इज इक्वल टू v आणि ऑर्बिट रेडियस हे मराठीमध्ये बघा. मास ऑफ प्लॅनेट म्हणजे त्या ग्रहाचं वस्तुमान m आहे. वेलॉसिटी म्हणजे काय? गती, वेग. थोडक्यात वेग काय? v मांडला, वेग म्हणजे अंतिम. ऑर्बिट रेडियस म्हणजे त्या कक्षेची त्रिज्या r. ओके, आता फोर्स बल म्हणजे काय असतं? वस्तुमान गुणिले त्वरण. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलेशन. सो मास आपण m कन्सिडर केले. नाउ व्हॉट इज दॅट सर्क्युलर ॲक्सलेशन? दॅट इज नॉट अ ॲक्सलेशन, लिनियर ॲक्सलेशन नाही आहे ते कसलं आहे? सर्क्युलर ॲक्सलेशन. सो सर्क्युलर ऑर सेंट्रिपिटल ॲक्सलेशन. सेंट्रिपिटल ॲक्सलेशन काय असतं हे तुम्ही नंतर फिजिक्समध्ये 11वी 12वीला वगैरे डिटेलमध्ये शिकाल. ओके, सेंट्रिपिटल ॲक्सलेशन. Centripetal acceleration is nothing but the v square by r. Okay, so that is v square by r. So whole f is m v square by r. So you will get that value of force. Another equation of force here. Okay, so f मिळाला तुम्हाला. सेंट्रिपिटल फोर्स काय आहे तो मिळाला, mv square divided by r. Okay, now let's find that velocity of planet. So you know that the circular velocity, what is the formula of circular velocity? We have learned in the 9th standard. Okay, so formula of circular velocity, just see the velocity is what? Displacement, okay, per unit time. or circular speed, velocity लाच आपण circular
स्पीड म्हणू शकतो, मग इथं डिस्टन्स येणार. ओके, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. आता सर्क्युलर स्पीड जे आहे त्याचं, ठीक आहे, ते कॉन्स्टंट असतं, ते काही ते ठराविक गतीनंच फिरत असतं. ओके, आता हे काय करू आपण, हा जो काही प्लॅनेट आहे तो परत इथंच येतोय, म्हणजे परत पूर्ण फिरून इथंच येतोय अशी काहीतरी कंडिशन घेऊ. म्हणजेच काय, हा पूर्ण एक राऊंड मारतोय कुणाला, सूर्याला. सूर्याचं कम्प्लीट एक रिव्हॉल्युशन करतोय तो. ओके, सो ते सुद्धा आपण इथं लिहूया गिवन मध्ये किंवा कन्सिडरेशन मध्ये. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, त्याला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला किती वेळ लागला त्याला आपण टी म्हणू, त्यालाच आपण काय म्हणतो, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणतो. ओके, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन बरोबर टी म्हणू. आवर्त काल, ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात, आवर्त काल. ओके, ठीक आहे. आणि डिस्टन्स, त्याने एक कंप्लीट रिव्हॉल्युशन केलं, याचा अर्थ त्यानं हा पूर्ण सर्क्युलर मार्ग फॉलो केला, एवढा सर्क्युलर पाथ फॉलो केला. म्हणजेच काय, तर डिस्टन्स काय झालं त्याचं, हा पेरिमीटर, सॉरी हा परिघ झाला, हा सर्कम्फरन्स झाला त्याचा. मग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतो, 2πr. and what is the time period of revolution काय आहे, t. okay, so that is what v or speed, you can call it as the speed also. circular velocity सुद्धा लिहितो इथं मी. ओके, ठीक आहे, समजलं. so v is what, 2πr divided by t. here v is nothing but the 2πr divided by t. ओके, हे तुमचं पहिले इक्वेशन आहे सपोज. ओके, नाउ पुट दॅट व्हॅल्यू इन द फर्स्ट इक्वेशन, पुट दिस व्हॅल्यू इन द फर्स्ट इक्वेशन, यू विल गेट, हे पहिले इक्वेशन आहे. ओके, सो यू विल गेट व्हॉट, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय टी आहे, बरोबर. सो काय करा, एम व्हीच्या जागेवर ही किंमत टाका, एम ब्रॅकेट 2πr डिवायडेड बाय टी ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय अगेन टी हियर. ओके, समजलं. तर हे तुम्हाला असं, सॉरी, डिवायडेड बाय आर इज देअर. ओके, डिवायडेड बाय आर आहे हे इथं. ठीक आहे, पुढं बघा, हे सॉल्व करू आपण. नाव शेजारी करतो. ओके, नाव एफ इज इक्वल टू, हां आता याचे सगळे कॅल्क्युलेशन करा. यू विल गेट एफ इज इक्वल टू व्हॉट, एम, ओके, 2 स्क्वेअर 4 into pi square into r square divided by t square and divided by r is there. ओके, तर अशा पद्धतीनं आहे हे इथं. ओके, हे पुढं वर सोडू आपण हे. नाव काय होणार ह्याचं बघा, काय काय कॅन्सल होते बघा. एफ इज इक्वल टू 4m, ओके, पाय स्क्वेअर तसंच राहील. नाव दॅट 1r get cancelled by your r square, 1r get cancelled by your r square, so what will remain, just r there. Okay, divided by what, t square, divided by t square. Okay, now multiply that equation, multiply and divide it, that equation, by r square. So आता आपण काय करू, multiplying and dividing equation by r square. Okay, multiply and divide करा बघू. So f is equal to 4m pi square r into r square divided by t square into r square. Okay, so what you will get here, f is equal to 4m pi square r cube. Okay, r cube divided by r square पुढे आणू into t square. Now you will notice that
आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर. हे कुठेतरी आपल्याला पाहिल्यासारखं वाटतंय. कुठं पाहिलं तर आपण हे केपलरच्या थर्ड लॉ मध्ये पाहिलं. ऍक्च्युली ते उलट पाहिलं. काय पाहिलं? व्हॉट द केपलर थर्ड लॉ स्टेट्स दॅट the square of the period of revolution is directly proportional to what? Cube of average distance, average radius, or you can say average distance between the sun and planet. कळालं? काय सांगतो थर्ड लॉ? तर आवर्तकालाचा वर्ग हा समानुपाती आहे. सिंपल. आवर्तकालाचा वर्ग हा समानुपाती आहे कशाशी? तर सूर्य आणि ग्रह यांच्या सरासरी अंतराच्या घनाशी. सरासरी अंतराच्या घनाशी. मग ते इक्वेशन आपल्याला माहिती आहे. ते इक्वेशन काय होतं बघा? न्यूटन केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉचं इक्वेशन काय होतं? K is equal to T square divided by R cube. K is equal to T square divided by R cube. हे केपलर्स थर्ड लॉचं इक्वेशन आहे. आपल्याला माहिती आहे ते. बरोबर. ठीक आहे. सो आता हेच काय होणार आहे? आर क्यूब इकडे आलं, टी स्क्वेअर डिवाइडला गेलं, म्हणजे के ची व्हॅल्यू काय आली इथं? के ची व्हॅल्यू 1 और आर क्यूब बाय टी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली? 1 के. हे बघा, एफ इज इक्वल टू, ही व्हॅल्यू फिरवू आपण. ही व्हॅल्यू काय करू? आर क्यूब इकडे नेऊ अंशात, टी स्क्वेअर इकडे अंशात आहे तो इकडे छेदात आणू. ओके. के इकडे अंशात आहे तो इकडे पलीकडे गेला की छेदात. सो ही एक नवीन व्हॅल्यू मिळाली. आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? 1/k. कशी मिळाली समजलं का? हे आर क्यूब इकडे छेदात होतं, इकडे पलीकडे आले की अंशात. हे टी स्क्वेअर इकडे अंशात होतं, इकडे आले की छेदात, आणि हे इकडे अंशात होतं ते पलीकडे गेले की छेदात. ओके. सो पुट दॅट व्हॅल्यू इन द इक्वेशन. सो यू विल गेट दॅट 4m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर 1/k. से 1 नाही लिहिलं तरी चालेल. ओके. where is that? K is the nothing but the constant. हा K काय आहे? इथं कॉन्स्टंट आहे. केपलर्स कॉन्स्टंट म्हणतो आपण. ओके. नाव F is equal to 1/r square 4m pi square K. That whole value is considered as the constant here. That whole value is considered as the, again, another constant. That constant is known as the Newton's inverse law of constant of universal law of gravitation. Okay, or you can say inverse law of gravitation. Inverse law of gravitation चं ते constant आहे. ओके. आणि यालाच F is equal to मग काय येणार आहे? 1/r square into constant असं म्हणा. सिंपल. हाच आहे सिंपल. आता हे इक्वेशन महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे इक्वेशन महत्वाचं आहे. इथून पुढे नाही सॉल्व्ह केलं तरी चालेल, हे नाही सॉल्व्ह केलं तरी चालेल, इथपर्यंत सॉल्व्ह करता आलं पाहिजे. सो F is equal to what you get? 1/r square. So that is what your न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये त्यांना सांगितलंय, काय सांगितलंय? तर हा जो फोर्स आहे सेंट्रिपिटल किंवा कोणताही ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल, तो कसा आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशाशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे? आर स्क्वेअर. आर म्हणजे काय रे? डिस्टन्सच आहे ना. प्लॅनेट आणि सन मधलं डिस्टन्स आहे, म्हणजे या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स आहे ते. ओके. म्हणजे इथं प्रूव्ह झालं आपलं ते. कळलं? सो अशा पद्धतीनं युअर न्यूटन हॅव यूज द केपलर्स थर्ड लॉ टू प्रूव्ह युअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके. समजलं? सो F is equal to 1/r square into constant असं मिळालं, आणि हा तुमचा कॉन्स्टंट तिथे. ठीक आहे. समजलं? ओके. सो बाय दिस न्यूटन हॅव कन्क्लुडेड दॅट this is nothing, that centripetal force is nothing but the gravitational force of attraction between any two bodies. Okay. And that gravitational force, or the force of gravitation is much smaller than the other forces which occurs in your nature. म्हणजे आपल्या सभोवताली घडणारे अनेक बल आहेत, अनेक फोर्स आहेत, त्यापेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्या प्रमाणात कमीच असेल. बट इट डेफिनेटली इफेक्ट्स ऑन युअर युनिवर्स
अँड वॉट एव्हर द स्टॅबिलिटी ऑफ युअर युनिवर्स. आपल्या विश्वाचं जे काही स्थिरीकरण किंवा जी काही स्टॅबिलिटी आहे त्यासाठी हे खूप हा लॉ किंवा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो खूप महत्त्वाचा आहे फॉर इट्स फ्युचर ऑल्सो. बरोबर, या विश्वाच्या पुढच्या भविष्य काळासाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा आहे. ओके, त्यामुळे हे व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. ठीक आहे. नाव in the section of use your brain power, they have asked you to, if suppose there is any friend, okay, and you are sitting, that friend is sitting next to you on the bench at the one end of that desk, then is there any force of attraction in between you and your friend, असं विचारले त्याने. if the answer is no then why, असं विचारले त्याने. ओके, म्हणजे काय तर तुम्ही मित्र आहात आणि तुम्ही दोघं एका बेंचवर लांब लांब बसलेले आहात. ओके, तो एका टोकाला आणि तुम्ही एका टोकाला, आणि तुमच्यामध्ये मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे का अकॉर्डिंग टू दिस लॉ. हा लॉ काय सांगतो, देर इज अ डेफिनेटली फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन एनी टू बॉडीज इन दी युनिवर्स. विश्वातल्या कोणत्याही दोन बॉडीमध्ये वस्तूमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो असं आपण म्हणतोय. बरोबर का, असं न्यूटन सांगतात. सो मग आहे का तसं. सो द आन्सर इज नो, डेफिनेटली तिथं नसणार आहे. बरं, का नसणार आहे. बरोबर, लॉ तर सांगतो आहे, मग आपण म्हणतोय ना नो. तर का, तर देर इज नो एनी ओनली अलोन ॲप्लिकेशन ऑफ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन दॅट टू बॉडीज. फक्त आत्ता या केसमध्ये तुम्ही जे दोघं मित्र आहात तर तुमच्या दोघांमध्ये फक्त एकटा फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथं ॲक्ट होत नाही. देर इज ॲप्लिकेशन ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन युअर बॉडी, देर इज ॲप्लिकेशन ऑफ फ्रिक्शनल फोर्स इन बिटवीन यू अँड दॅट डेस्क. ओके, अँड majorly whatever your masses are being much smaller, that's why whatever the force of attraction is negligible there. okay, काय तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथं निग्लिजिबल आहे का, तर तुमचं वस्तुमान आहे ते खूपच कमी आहे थोडक्यात. ओके, अँड देन थोडक्यात तुमच्यावर जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो फक्त एकटा तिथं ॲक्ट होत नाही, तर तुमच्यावर पृथ्वीचं गुरुत्वीय बल सुद्धा आहे. बरोबर, त्यामुळे तुम्ही you are attached to the earth or whatever the desk there. then frictional force is there, घर्षण बल आहे कुणामध्ये, तुम्ही आणि तुमच्या त्या बसलेल्या डेस्कमध्ये किंवा बेंचमध्ये. ओके, त्यामुळे तुम्ही स्लाइड होत नाही. जर तो स्लिपरी सरफेस असेल तर मात्र ते फ्रिक्शनल फोर्स नसेल आणि तुम्ही स्लाइड सुद्धा होऊ शकता एकमेकांकडे. ओके, सो दॅट इज वॉट द रिझन. समजलं.